श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. शतकी वाटचाल करणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालं आहे. 2030 मध्ये ही स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद शहरात होणार आहे. आज भारतीय खेळाडू जागतिक क्रीडा स्पर्धा गाजवत आहेत, पदकांची लयलूट करत आहेत. त्यामुळे भारतीय क्रीडा विश्वासाठी ही अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरली आहे. राष्ट्रकुल स्पर्धा काय आहेत? या स्पर्धांचा इतिहास काय आहे? भारतात यापूर्वी ही स्पर्धा कधी भरवण्यात आली होती? या क्रीडा स्पर्धांमुळे भारतीय क्रीडा विश्वात काय बदल होतील? याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा इतिहास पाहिला असता तो 1930 पासून सुरू होतो. भारतात 2010 साली ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत गीता फोगटने 55 किलो कुस्ती स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक भारताला मिळवून दिलं होतं. 2030 साली या स्पर्धा भारतातील अहमदाबाद येथे भरणार आहेत. त्यासाठी आतापासूनच तयारीला वेग आला आहे. तिथे एक मोठा क्रीडा परिसर विकसित करण्यात येत आहे. भारताला या क्रीडा स्पर्धेचं यजमानपद मिळाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्सवर भारतीयांचं अभिनंदन केलं. भारताला शतकी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030चं यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली, याचा अत्यानंद झाला. भारतीय जनता आणि संपूर्ण क्रीडा परिसंस्थेचं अभिनंदन, असं ते म्हणाले. आपली सामूहिक बांधिलकी आणि क्रीडा वृत्तीनंच भारताला जागतिक क्रीडा नकाशावर अढळ स्थान मिळालं आहे. वसुधैव कुटुंबकमच्या भावनेनं आम्ही ही ऐतिहासिक स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यास उत्सुक आहोत. आम्ही जगाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. राष्ट्रकुल खेळ हे ऑलिम्पिकनंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचे बहुखेळ स्पर्धांमधले एक मानले जातात. भारतीय खेळाडूंना विविध देशांच्या सर्वोत्तम खेळाडूंशी सामना करण्याची संधी मिळते, ज्यातून त्यांचा आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकता वाढेल. देशातील खेळाडूंना मिळत असलेल्या सुविधांमुळे त्यांची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. ते जागतिक स्पर्धांतही आपल्या क्रीडा नैपुण्याचा ठसा उमटवत आहेत. याही स्पर्धेत ते आपल्या क्रीडा नैपुण्याची चमक दाखवतील. भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं आकाशवाणीशी बोलताना क्रीडा पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी सांगितलं. कॉमनवेल्थ गेम्स नक्की आहेत का? तर 1930 साली सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिश एम्पायर गेम्स नावाखाली ब्रिटिश साम्राज्याने ज्या ज्या देशांवर अधिराज्य गाजवलं त्यांचे एक खेळ आयोजित करण्यात आले होते. ह्या खेळांचं मागच्या कित्येक वर्षात नवीन नवीन नामांतरण झालेलं आहे. 1950 साली त्या खेळांना ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याच्यानंतर 74 साली त्याचं ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स असं नाव देण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता हे खेळ कॉमनवेल्थ गेम्स ह्या नावाने ओळखले जातात. भारताने याच्यापूर्वी हे खेळ 2010 साली आयोजित केले होते आणि आता 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपण हे खेळ आयोजित करणार आहोत. ही स्पर्धा भारतासाठी का महत्वाची आहे हा प्रश्न खूप लोकांना पडेल, कारण ऑलिम्पिक्स, एशियन गेम्स ह्याच्यानंतर राष्ट्रकुल खेळ म्हणून आपण शक्यतो मानतो. पण जर आपण बघितलं तर 2010 साली जेव्हा भारताने पहिल्यांदा राष्ट्रकुल खेळ आयोजित करण्याचं ठरवलं, त्याच्यानंतरच खरं तर आपल्याकडे एक क्रीडा क्रांती झाली असं म्हणायला हरकत नाही. 2010च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी आपले विविध संघ तयार करण्यासाठी भारत सरकारने आणि कित्येक राज्य सरकारांनी पण क्रीडा क्षेत्रात पैसा पुरवला, खेळाडूंना वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या. त्याच्यामुळे काय झालं की आपण आपला खेळाचा एकूणच दर्जा वाढला आणि पहिल्यांदा 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला 6 पदकं मिळाली. हा जो बदल झाला याचं एक कुठेतरी कारण 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आपण पदक तालिकेत वर यावं ह्यासाठी सरकारने जे काही क्रीडा क्षेत्राचं नवीन धोरण आयोजलं ते नक्कीच होईल. आपण 2010 साली पहिल्यांदा दुसऱ्या स्थानावर आलो आणि पहिल्यांदा भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत 100 पदकांची लयलूट केली. याचं एक कारण हे पण आहे की जेव्हा एखादा देश राष्ट्रकुल खेळांचं आयोजन करतो तेव्हा त्या देशाला काही स्वतःचे आवडीचे किंवा जे खेळ त्यांच्या देशात जास्त प्रचलित किंवा पॉप्युलर आहेत असे खेळ आयोजित करण्याची मुभा असते. त्यामुळे आपण त्यावेळेला आर्चरी, टेनिस असे कित्येक खेळ घेतले होते. ह्या वेळेला आपण 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्याला
आपल्या आवडीचे काही खेळ, तसेच काही भारतातले प्राचीन खेळ म्हणजे जमिनीतले खेळ, कबड्डी म्हणा किंवा खो-खो हे पण आयोजित करण्याची संधी आहे. आता ह्यात भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना कुठले खेळ निवडते हे बघण्यासारखं होईल. जेव्हा राष्ट्रकुल खेळासारखे मल्टी स्पोर्ट्स डिसिप्लिन खेळ कुठल्याही देशात किंवा शहरात आयोजित केले जातात, त्यावेळेला फक्त त्या देशातला क्रीडा क्षेत्राचा विकास हा एकच उद्देश नसतो, तर त्याचबरोबर त्या त्या देशातला एकूणच क्रीडा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पण आपण वृद्धिंगत करत असतो. जसं 2010 साली दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ स्पर्धा भरवली गेली. त्यावेळेला दिल्लीचं मेट्रो नेटवर्क उभारण्यात आलं. तसेच कित्येक नवीन स्टेडियम्स निर्माण करण्यात आली, ज्याच्यामुळे आजही 10-12 वर्षानंतर एक नवीन-नवीन खेळाडू तिथे ट्रेनिंग करू शकतायत आणि आता खूपशे राष्ट्रीय सराव शिबिरं पण ह्या वेगवेगळ्या स्टेडियम्समध्ये भरवण्यात येतात. ह्या वेळेला 2030 साली हे खेळ अहमदाबादमध्ये होणार असल्यामुळे अहमदाबाद सारख्या शहरात पण नवीन-नवीन स्टेडियम्सचं जाळं निर्माण होईल, जेणेकरून त्या त्या राज्यातनं पण आपल्याला पुढच्या 10-15 वर्षात खूप नवीन होतकरू खेळाडू भारताच्या संघात येताना बघायला मिळतील. ह्या मागच्या काही वर्षात भारत सरकारने ग्रामीण भागातना पण खेळाडूंना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी नवीन-नवीन स्कीम्स सुरू केलेल्या आहेत. खेलो इंडिया, टॉप्स या स्कीम्समुळे ग्रामीण भागातल्या खेळाडूंना पण आता खूप फॅसिलिटीज मिळतात, जेणेकरून हे सगळे खेळाडू आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकायला सुरुवात झालेली आहे. 2030चा राष्ट्रकुल खेळ भारतात होत असल्यामुळे सरकारला सुद्धा या स्पर्धांमध्ये भारत पदक तालिकेवर पहिल्या-दुसऱ्या स्थानावर यावा ही अपेक्षा असल्यामुळे या सगळ्या खेळाडूंना पण तितक्याच पायाभूत सुविधा, चांगले प्रशिक्षक हे मिळतील, जेणेकरून ह्या खेळाडूंचा पण दर्जा उंचावण्यात मदत होणार आहे. 2030चे राष्ट्रकुल खेळ भारतात होत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्राला पण एक नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा करणं अजिबात चुकीचं ठरणार नाही. मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्र सरकार एका नवीन क्रीडा धोरणावर काम करत आहे. ह्या क्रीडा धोरणाचं फोकस ग्रामीण भागातला टॅलेंट आयडेंटिफिकेशन, प्रत्येक जिल्ह्यात स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं आणि आपल्या जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांना चांगल्या पद्धतीच्या सरावासाठी फॅसिलिटीज निर्माण करून देणं हा आहे. पण आता राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन होत असल्यामुळे पुढील 10 वर्षात आपण राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातले जास्तीत जास्त खेळाडू कशा पद्धतीने पाठवू शकू आणि ते खेळाडू अहमदाबादमध्ये 10 वर्षानंतर राज्याचा आणि देशाचा नावलौकिक कसा वाढवू शकतील याच्यावरही विचार करणं गरजेचं ठरणार आहे. महाराष्ट्र हा देशातला एक क्रीडा क्षेत्रात एक अग्रणी राज्य म्हणून मानलं जातं. याचा पुरावा म्हणजे आपण 5 पैकी 3 खेलो इंडिया गेम्समध्ये सुद्धा पहिलं स्थान पटकावलेलं आहे. हे पहिलं स्थान आपण राष्ट्रकुल स्पर्धेच्या माध्यमातनं हे पहिलं स्थान आपण राष्ट्रकुल स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडू पाठवून अजून वृद्धिंगत करणं हीच अपेक्षा महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा धोरणाकडून आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खेळाडूंकडून असणार आहे. श्रोतेहो, भारतीय खेळाडूंना मिळत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे त्यांच्या खेळात सुधारणा होत आहे. आज भारतातील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धात पदकं मिळवत आहेत. जागतिक पातळीवरील विविध स्पर्धात आपल्या खेळाडूंचा ठसा उमटत आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राचं भवितव्य उज्ज्वल आहे, असा आशावाद क्रीडा क्षेत्रातील अभ्यासक डॉक्टर चेतन बढे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला. गेल्या काही वर्षात स्पोर्ट्स ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये वाढतंय, ही जी आपली प्रोग्रेस चालली आहे ती लक्षणीय आहे आणि आय थिंक हे सगळं आपल्या गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हमुळे चालू आहे. मी एक स्पोर्ट्स सायंटिस्ट आहे आणि या क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून काम करतो आहे आणि आता मला याच्याबद्दलचे चेंजेस दिसायला सुरुवात होते. आपण आपल्या देशामध्ये एक लॉंग टर्म ॲथलेटिक डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आहे, ज्याच्यामध्ये लहानपणापासून खेळाडू कोणत्या कोणत्या स्टेजेसमधनं पुढे जातील आणि त्याच्यानंतर कोणत्या एज पासून मग त्यांनी कॉम्पिटिशन्सना सुरुवात करायची
आणि मग इंटरनॅशनल लेव्हलवरती किंवा त्याच्याही जाण्यासाठीचा जो मार्ग लागतो तो क्रिएट करण्याच्या दृष्टीने भारताने काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेतल्या आणि त्याचे रिझल्ट आता आपल्याला हळूहळू दिसायला सुरुवात होते आहे. आणि हे राष्ट्रकुल स्पर्धेचं जे आपल्याला यजमानपद मिळालंय हे त्याच दृष्टीने एक पॉझिटिव्ह स्टेप आहे. याच्यामुळे अजून आपल्या ग्रामीण भागातल्या जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल. त्याच्यानंतर फंडिंग्समध्ये म्हणू आपण तर गव्हर्नमेंटने खूप सारे फंडिंग हे स्पोर्ट्ससाठी द्यायला सुरुवात केलेली आहे. मोठमोठ्या कंपनीज भारतामध्ये स्पोर्ट्सची वेगवेगळी साधनं उपलब्ध करून द्यायला किंवा त्यांचं एका प्रकारे त्यांचा मार्केट वाढवण्यासाठी म्हणून आपल्याला मदत करतायत. आणि या सगळ्याचं कंबाईन जे आपल्याला फळ दिसतं आहे ते की आपले हळूहळू प्रोग्रेस व्हायला सुरुवात होते आहे. म्हणजे जर का आपण आठवत असू तर एक 10-12 वर्षापूर्वी आपल्याकडे ऑलिम्पिकचे मेडल्स किंवा ऑलिम्पिकला जाणारे खेळाडू आणि आता आपले जे खेळाडू पोहोचतायत ज्या लेव्हलवरती पोहोचतायत हे लक्षणीय आहे. आणि अजून ज्या प्रकारे आपण याच्यावरती फोकस करतो आहे अजून काही 4-5 वर्षात आपल्याला अजून चांगले रिझल्ट आणि अजून चांगले मेडल्स मिळायला सुरुवात होतील याच्यात शंकाच नाही. आपल्या देशातले जे आता खेळाडू किंवा संघटना आहेत त्यांनी काही पॉझिटिव्ह स्टेप्स उचलल्या ज्याच्यामध्ये एक महत्वाची स्टेप म्हणजे लोकांना अवेअर करणं की खेळाडू कोणत्या कोणत्या स्टेजेस मधनं पुढे जातो. तो 5 आस्पेक्ट्स वरती आपण फोकस करतो आहोत. पहिला आस्पेक्ट जो आहे तो आहे ट्रेनिंग. आपल्याकडे कोचेस उपलब्ध करून देणं किंवा कोचेसना चांगलं नॉलेज मिळावं याच्यासाठी अभ्यासक्रम तयार करणं याच्या दृष्टीने एक पॉझिटिव्ह आपण स्टेप्स घेतल्या होत्या. सेकंड जो आस्पेक्ट आहे ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स रिलेटेड जे कोणी तज्ज्ञ आहेत त्यांना तयार करणं म्हणजे मग फिजिओथेरपिस्ट असो, सायकोलॉजिस्ट असो, न्यूट्रिशनिस्ट असो, आपल्या स्पोर्ट्समध्ये हे असे तज्ज्ञ तयार करणं याच्या अनुषंगाने आपण स्टेप्स घेतले. तिसरा जो विषय येतो त्याच्यामध्ये रिकव्हरी या एका विषयावरती जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं. आपल्याकडे जर का आपण पाहिलं तर आधीपासूनच खेळाडूंची संख्या चांगली आणि त्यांची गुणवत्ता पण चांगली होती. पण आपण एका गोष्टीमध्ये थोडंसं मागे पडत होतो ते म्हणजे इंजुरी व्हायच्या या खेळाडूंना आणि त्याच्यामुळे ते परफॉर्म नाही करू शकायचे. तर म्हणून रिकव्हरीवरती लक्ष केंद्रित केलं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला दिसायला लागले की आता आपल्याकडचे इंडियन जे खेळाडू आहेत ते वर्षातले 6-7 महिने आरामात विदाऊट इंजुरी खेळू शकतात. त्याच्यानंतर डाएट रिलेटेड खूप आपण प्रोग्रेस करत गेलो. खेलो इंडिया सारख्या ज्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा ऍथलीटचा डाएट कसा असला पाहिजे याच्यावरती फोकस करायला सुरुवात केली. आपल्या खेळाडूंना ज्यांना स्कॉलरशिप मिळतात त्यांच्यासाठी वेगळा एक फंड तयार केला ज्याच्यामधनं ते त्यांच्या डाएटवरती लक्ष केंद्रित करू शकतील. आणि पाचवा जो आस्पेक्ट ज्याच्यावरती लक्ष दिलं ते म्हणजे सायकोलॉजी. आपले खेळाडू हे अजूनही थोडेसे या विभागात थोडेसे मागे पडतायत. कारण का ज्यावेळेस त्या वर्ल्ड स्टेजवरती खेळायला जातात त्यावेळेस थोडासा पोटामध्ये गोळा येणं किंवा अँझायटी फील करणं आणि याच्यामुळे आपण बरेचसे हातातले मेडल्स आपले गमावलेले आहेत. तर आता बऱ्याचशा टीम्स बरोबर त्यांचे स्वतःचे सायकोलॉजिस्ट पण असतात आणि या पाची यांचा कंबाईन जो इफेक्ट होतो आहे त्याच्यामुळे आपण हळूहळू ग्रो करतो आहोत आणि आपल्याला मेडल्स मिळायला सुरुवात होते आहे. श्रोते हो, भारताला 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद मिळावं या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून पावलं उचलली जात आहेत. त्यासाठी खेळाडूंना मार्गदर्शनाबरोबरच पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. क्रीडा स्पर्धांसाठीच्या निधीतही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील प्रतिभावान खेळाडू पुढे येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मिशन ऑलिम्पिक 2036 साठी 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा नक्कीच मैलाचा दगड ठरतील. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन राजेश शिरभाते.